हाजी समद अली के पुत्र डॉक्टर अजीज अली द्वारा 40 वर्षों से हाजी समद अली अस्पताल रेलवे नॉर्थ कॉलोनी लिम्स क्लब की नई शाखा अब्दत धाम मंदिर के पास डॉक्टर मानवतकर अस्पताल रोड जामने रोड भुसावल में, जिसमें आपके गर्दन के मनकों का दर्द, पीठ के मनकों का दर्द, कमर के मनकों का दर्द, घुटनों के दर्द और हड्डियों की बीमारी का इलाज किया जाएगा। समय सुबह 11 बजे से 2 बजे तक, शाम 5 बजे से 7 बजे तक। अधिक जानकारी के लिए संपर्क करें 9763302278 8390075365। बाळ शास्त्री जांभेकर ने सबसे पहले मराठी अखबार दर्पण नाम से शुरू किया था, इसलिए 6 जनवरी को मराठी पत्रकार दिवस के रूप में मनाया जाता है, जिसके चलते कल 6 जनवरी को भुसावल श्रमिक पत्रकार संस्था व वॉइस ऑफ मीडिया के माध्यम से पत्रकार दिन संत धाम में मनाया गया। इस मौके पर बाळ शास्त्री जांभेकर की प्रतिमा पर माला पहनाकर अभिवादन किया गया। वहीं संजय सिंह चौहान, श्रीकांत सराफ, नाना पाटिल, गणेश वाघ ने अपना मार्गदर्शन किया। वहीं संजय सिंह चौहान, श्रीकांत सराफ, शिक्षक नाना पाटिल, गणेश वाघ, वासिफ पटेल, उज्ज्वला बागुल, श्याम गोविंद, हर्षल पाटिल, सुरेंद्र सिंह पाटिल, सद्दाम खाटिक, कमलेश चौधरी, विनोद गोरधे, संजय काशिव, सारिका सूर्यवंशी, नवल चौहान, डॉक्टर सुवर्णा गाडेकर, सुरेंद्र पाटिल व अन्य की उपस्थिति में वृक्षारोपण किया गया। भुसावळ शहरातील श्रमिक पत्रकार संघटना व व्हॉइस ऑफ मीडिया ही आंतरराष्ट्रीय संघटना, या दोघं संघटनांच्या वतीने आपण या ठिकाणी हा कार्यक्रम घेत आहोत। सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना विनंती करेन की आपण या ठिकाणी दीपप्रज्वलन करून त्यांच्या बाळ शास्त्री जांभेकरांच्या प्रतिमेला माल्यार्पण करावे। आज पत्रकार म्हटलं की समाजामध्ये खूप वेगवेगळे भाव आहेत। स्वतःची सुरक्षितता न ठेवता नको त्या ठिकाणी जाऊन म्हणजे आपला जीव घालून त्या ठिकाणी वेद चोरीनं बातमीत आणणं हे कठीण स्वरूप आज पत्रकारितेचं स्वरूप झालं आहे। आणि या युगामध्ये पत्रकारांचं जीवन खूप धोकेदायक झालेलं आहे। सगळ्याच बाबतीत आर्थिकदृष्ट्याही कुठल्याही स्वरूपाचं त्यांना मिळणारं मानसिक आज बंद झालेलं आहे। वर्तमानपत्रामध्ये कुठेतरी सुरक्षितता यावी पत्रकारांच्या जीवनामध्ये, हे औचित्य साधून आज पत्रकार दिन साजरा केला जातो। परंतु आदरणीय पत्रकार दिनाच्या आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो। लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आपल्याकडे पाहिलं जातं, पण या गेल्या काही वर्षांच्या काळात पत्रकारितेत अनेक बदल झाले। त्या मानाने आपण अपडेट होणं तेवढंच काळाची गरज आहे। अनेक आव्हानं आपल्या पुढे आहेत। मुळात तर आपण संघटित नाही, अनेक पत्रकारांच्या संघटना आहेत, शासन दरबारी त्यांची किती वजनी हा देखील एक मोठा प्रश्न आहे। त्यातल्या त्यात आता भुसावळ शहरासाठी आपण श्रमिक पत्रकार संघाची आदरणीय संजय भाऊ यांच्या अध्यक्षतेखाली स्थापना केली आहे। आपण सगळे संघटित होऊन लवकरच आता त्या संघटनेचं रजिस्ट्रेशनही होणार आहे। त्यासाठी काही कागदपत्र दिली नसतील तर ती लवकरात लवकर जमा करा। या माध्यमातून पत्रकारांसाठी काही करता येईल तर आपल्या बऱ्याचशा काही आहेत, काय आपल्याला शासन दरबारी पाठपुरावा करून काय रेटून काय मिळवता येईल। पत्रकारांना हक्काचं घरकुल नाही, 4 आकडी पगारावर काही पत्रकारांना असलं तरी खालचे जे इतर युट्यूबवाले आहेत, पोर्टलवाले आहेत, तर त्यांची परिस्थिती अत्यंत साधारण आहे। त्याच्यामुळे अशा पत्रकारांसाठी कुठल्याही शासनाची योजना नाही। गेल्या अनेक वर्षापासून हे लोक काम करत आहेत, अनेकांना मोठं करण्याचं काम या लोकांनी केले, मात्र या पत्रकारांसाठी कुठल्याही शासनाच्या योजना नाही। कारण काय तर ते त्यांच्याकडे ॲफिडेव्हिट पत्रकार, ज्याला म्हणतो आपण ॲक्रेडिटेशन पत्रकार, ते ठराविक पत्रकारांकडे आहे। भुसावळच्या तर मी तर म्हणतो 2-3 पत्रकारांकडेच तेवढं ते कार्ड आहे। तर त्यामुळे त्यांना सुविधा शासनाकडून मिळतात, पण मात्र इतर जे पत्रकार आहेत, माझ्यासह अनेक युट्यूबवाले आहेत, पोर्टलवाले आहेत, अनेक छोट्या मोठ्या दैनिकांचे पत्रकार आहेत, गेल्या 10-15 वर्षापासून ते काम करत आहेत, पण या पत्रकारांसाठी कुठल्याही योजना नाही किंवा त्यांना कुठल्याही शासनाच्या सुविधा नाही। तर या सगळ्या सुविधा मिळण्यासाठी आता आपण चांगली एक संघटना स्थापन केली, व्हॉइस ऑफ मीडियाच्या माध्यमातून चांगला वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा सुरू आहे। तर अशा माध्यमातून जर आपल्याला काही मिळवता येईल, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आपण संघटित होणं गरजेचं आहे। आपण जर संघटित होणार नाही, एखाद्या पत्रकाराची काही अडचण असेल तर आपण सगळे मिळून त्याच्यासाठी संघटित होणं गरजेचं आहे। त्याची अडचण आहे म्हणून तो सोडून येईल, तो पाहून येईल, त्याचा आपला संबंध काय, ही जी ती आपल्यातली ती प्रवृत्ती तर ती कुठेतरी आपण थांबवायची गरज आहे। आणि किमान अशा दिनी आपण हा संकल्प केला पाहिजे की तो छोटा असा मोठा असा पत्रकार तो युट्यूबवालाही असला तर त्याचं स्थान तेवढंच बळकट आहे, तो प्रिंटचा असला, तो इलेक्ट्रॉनिक मीडियाचा असला तर तरी त्याचं स्थान तो लोकशाहीचा आधारस्तंभच आहे। त्याच्यामुळे बदलत्या आव्हानानुसार आपणही आपल्या याच्यात पत्रकारितेत काही बदल केले पाहिजे। सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो की आपलं उपद्रव म्हणजे आपल्याला ओळखता आलं पाहिजे।
आपण दुर्दैवाने गेल्या अनेक वर्षापासून काम करतोय, मात्र आपल्याला आपलं मूल्यच कळालेलं नाही. खरं तर पत्रकार दिनाचा कार्यक्रम हा लोकांनी आपल्यासाठी आयोजित केला पाहिजे. पण या गेल्या अनेक वर्षांची खंत जर पाहतोय मी, गेल्या 15-16 वर्ष झाले मला या भुसावळ शहरातून, तर आपणच आपल्या कार्यक्रमाचं आयोजन करतो. कुठेतरी या गोष्टीची मला मनापासून खंत वाटते. ज्या लोकांना आपण मोठे करतो, अनेक आहेत, नगरसेवक आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत, अनेक लोकप्रतिनिधी आहेत, विविध स्तरातले राजकीय नेते आहेत, या लोकांना मोठं करण्याचं काम आपण अनेक वर्षापासून विनामूल्य अवयामध्ये करतोय. वर्षभरात काय किती जाहिरात मिळते, त्याच्यासाठी किती पाठपुरावा करतो, माझ्यापेक्षा तुम्ही हे जाणतो. त्याच्यामुळे अशा लोकांना आपलं जर संघटित होऊन आपण उपद्रव मूल्य दाखवलं नाही, तर मला असं वाटतं मग पत्रकारितेत आपला राहून काही उपयोग नाही. अशा वेळी मी सगळ्यांना एकच विनंती करेन की आपण संघटित व्हा. काही आपल्या अडचणी असतील तर त्या संघटनेपुढे मांडा. काय आपल्याला मदत करता येईल संघटनेच्या माध्यमातून वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करून नक्कीच आम्ही आहे, संजीव भाऊ, हेमंत जोशी आहे, काही ना काही आपल्या स्तरातून पाठपुरावा करू. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, बांधवांना पत्रकार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज आपला पत्रकार दिन आहे. पत्रकार दिनातला आपण जनतेच्या समस्या जरी सोडवत असलो तरी आपल्या स्वतःच्या समस्या काही सुटत नाही. त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने आपण दिन आहोत, समाजाकरताच आपण आजपर्यंत लढत आलो आहोत. जर पाहिलं तर पत्रकार हा समाजाच्या आरसात आहे असं म्हटलं जातं. मात्र आज पाहिलं तर पत्रकारिता ही टिकाऊपेक्षा विकाऊ जास्त झाली आहे. यामुळे सगळ्यांनी संघटित राहावं, एकत्र राहावं आणि प्रत्येकाच्या समस्येत अडचणीमध्ये मदत करावी. एवढे बोलून 2 शब्द संबोधतो. डिलक्स फर्नीचर एंड इलेक्ट्रॉनिक्स में आपको मिलेंगे कुशन सोफा सेट, बेडरूम सेट, कारपेट, चेयर, डाइनिंग टेबल के साथ इलेक्ट्रॉनिक्स में वॉशिंग मशीन, फ्रिज व अन्य प्रकार के घरेलू सामान व आपकी सुविधा के लिए फर्नीचर और इलेक्ट्रॉनिक सामान पर 0% से फाइनेंस भी उपलब्ध है. तो पता याद रखें, मोहम्मद अली रोड, खड़का रोड, भुसावल. अधिक जानकारी के लिए संपर्क करें 8600 882300.